चला आपण आता तिरफळा बघायला चाललेलो आहे. तिरफळा एक अशा प्रकारचं फळ आहे, ते जंगलामध्ये भेटते आणि त्या जंगलामध्ये त्याचा उपयोग आपण माशेच्या सारामध्ये केला जातो. त्याला एक मस्त एक सुगंधित असा वास येतो त्याच्यामुळे. तर आपण हे आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि जंगलामध्ये आलेलो आहे. हे पूर्णपणे झाड दिसतं आहे. हे बघा बारीक बारीक फळं दिसतात. ही पूर्णपणे तिरफळाची फळं आहेत. ओके. आणि ही बघा भरपूरशी आहे जशी वरशी, तुम्ही पण बघत असाल. काढून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आम्ही काठी आणलेली आहे आणि काठी मी आणि मम्मी आलेलो आहे. ओके. इथं बघू, हे पूर्ण आम्ही जंगलामध्ये आलेलो आहे. इथं तुम्ही गेलात भीती आहे. इथं सशाचं दिसतंय, बीळ दिसतोय आणि पूर्ण जंगलामध्ये आम्ही आलेलो आहोत. बघा हे झाड आहे, हे झाड आपल्याला काढायचे आहे. हे बघा आहे कशी तोडते आहे बघा. मम्मी नाही आहे हे बघा, ही काढलेली आहे पूर्णपणे, तोडतायत. ओके. आणि हे बघा ही अशी तोडत असतो. पुढे घाल गे, एकदम सगळी मोठी फाणी तोडू नको, मोठी फाणी तोडत नाही. ही फक्त त्यांचा तोडायचा असतो. ओके. हे तुम्हाला वास चवदार माशाच्या सारात घालायचं असतं. हे बघा हे तोडलेलं आहे, खाली पडल्यावर तुम्हाला दाखवेन कसं असतं ते. हे बघा पडली कुठे पडली खरं. हे बघा ही आहे तिरफळा. हे बघा ही तिरफळ आहेत. ही मस्तपैकी माशामध्ये टाकायची असतात. तर आपण ह्या जंगलामध्ये आलेलो आहे काढायला. एवढा घनदाट जंगलामध्ये आतमध्ये असतात. चला. ही बघा जी हसोळ आणलेली आहेत, ही कोकणात भेटतं. यांका तिरफळा म्हणतात आणि ही मसाल्यासारखं काम करतात. ही मसाल्याचे पदार्थ असतात, याचा जो वास येतात. ही पूर्णपणे तयार, लाल बुंद झालेले आहेत, पूर्णपणे तयार झाले आहेत. जरी तिरफळ मासाच्या सारामध्ये टाकला तरी पण मस्तपैकी चव लागतं, घमघमीत वास येतं. एक कोकणातला एक रानातला एक तुम्ही मसाल्यासारखा लवंगीसारखाला वास येतो. शेवटी आम्हाला भरपूर अशी भेटलेली आहेत. ह्यावेळी आपला माशाचं सार एकदम झणझणीत होणार आहे.